शहरातलं ते रोजचं धावपळीचं आयुष्य, लोकल ट्रेनची ती गर्दी, ऑफिसचं टेन्शन आणि सिमेंटच्या जंगलात हरवलेला तो शांतपणा, या सगळ्या गोष्टींना मी फार कंटाळलो होतो. शेवटी एक दिवस ठरवलं की यावेळेस सुट्टीत कुठे महाबळेश्वर किंवा गोव्याला जायचं नाही, तर थेट मामाच्या गावी निघायचं. मामाच्या गावी जाणं म्हणजे माझ्यासाठी नेहमीच एक विरंगुळा असायचा. पण यावेळेसची ही सुट्टी माझ्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळंच वळण देणार आहे, याची मला पुढचीही कल्पना नव्हती. मी लोकेश. गाडीतून उतरलो तेव्हा दुपारचे 3:30-4 वाजले असावेत. गावाकडची ती एस टी बस खचाखच भरलेली होती. पण जसं माझं गाव आलं आणि मी खाली पाऊल ठेवलं, तसा अंगाला लागलेला तो थंडगार वारा आणि मातीचा तो ओळखीचा सुवास मनाला एकदम शांत करून गेला. शहरातल्या एसीच्या हवेपेक्षा या मातीच्या सुगंधात एक वेगळीच जादू होती. हातातली जड ट्रॅव्हल बॅग खांद्यावर सावरत मी मामाच्या घराच्या दिशेने पायीच निघालो. रस्त्याने जाताना ओळखीचे काका मामा भेटत होते. "काय लोकेशराव, आलात का सुट्टी घालवायला?" असं आपुलकीने विचारत होते. त्यांच्या त्या साध्या प्रश्नातही एक वेगळीच माया होती, जी शहरातल्या फ्लॅट संस्कृतीत कधीच अनुभवायला मिळत नव्हती. चालता चालता मी मामाच्या दारात पोचलो. मामाचं घर अगदी जुन्या पद्धतीचं होतं. कौलारू छप्पर, समोर छानसं सावरलेलं अंगण आणि अंगणाच्या मधोमध असलेलं ते मोठं कडुनिंबाचं झाड. त्याच्या सावलीत लहानपणी आम्ही खूप खेळायचो. घराची रचना अगदी साधी, 2च खोल्यांची होती. एक पुढची मोठी ओसरी, जिथे पाहुणे-रावळे बसायचे आणि आतमध्ये एक छोटंसं स्वयंपाकघर. मी अंगणात पाऊल टाकताच मामीने स्वयंपाकघरातून बाहेर डोकावून पाहिलं. मला पाहताच तिचा चेहरा आनंदाने खुलला. "अरे लोकेश, आलास बाबा एकदाच. किती वाट पाहत होतो तुझी." असं म्हणत मामीने माझ्या हातातली बॅग घेतली. "पण अरे, हा काय अवतार घडवून घेतलास? किती बारीक झालास रे शहरात जाऊन. तिथे टायमावर जेवण-बिवण भेटत नाहीस का?" मामीने नेहमीच मायेने आणि काळजीने सुरात आलं विचारलं. तिचं ते प्रेमळ ओरडणं ऐकून मला खूप बरं वाटलं. मी हसून म्हणालो, "छे हो मामी, तसं काही नाही आहे. प्रवासाचा थकवा आहे थोडा, दुसरं काही नाही." "बरं बरं, हात-पाय धुवून घे आधी. मी चहा ठेवते." असं म्हणत मामी आत गेली. मी ओसरीतल्या जुन्या लाकडी पाकावर बसलो आणि आजूबाजूला पाहू लागलो. घर जरी छोटं असलं तरी तिथे मिळणारी शांतता खूप मोठी होती. तेवढ्यात आतल्या खोलीतून एक मुलगी हातात पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली आणि तिला पाहता जणू काही क्षणाचा माझ्या हृदयाचे ठोकेच थांबले. माझे पाय तिथे थिजले आणि डोळे तिच्यावर खिळून राहिले. ती दुसरी कोणी नसून माझी मामे बहीण स्नेहा होती. आम्ही लहानपणी एकत्र खूप खेळायचो, भांडायचो, पण गेल्या 4-5 वर्षात अजिबात भेट झाली नव्हती. कारण मी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी शहरात गेलो आणि ती गावातच तिचं कॉलेज करत होती. लहानपणीपासूनची ती नाजूक, साधी स्नेहा आता एवढी बदलली असेल आणि इतकी कमालीची सुंदर दिसेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिने पिवळ्या रंगाचा साधा पंजाबी ड्रेस घातला होता. तिचे ओले केस पाठीवर मोकळे सुटलेले होते आणि त्या ओल्या केसातून पाण्याचे थेंब तिच्या खांद्यावर पडत होते. तिचे डोळे मोठे आणि निरागस होते, ज्यामध्ये एक वेगळीच चमक होती. जेव्हा ती हसायची, तेव्हा तिच्या डाव्या गालावर एक लहानशी कोड खळी पडायची, जी तिचं सौंदर्य अजूनही वाढत होती. ती माझ्याजवळ आली आणि तिने पाण्याचा तांब्या माझ्यापुढे केला. तीही थोडीशी संकोचली होती. "काय लोकेश भाऊजी, ओळखलत की नाही, की विसरलात या गावाकडच्या बहिणीला?" तिने तिच्या त्या गोड आणि किंचित मुश्कील आवाजात विचारलं. तिचा तो आवाज ऐकून मी एका वेगळ्याच दुनियेत भानावर आलो. मी गडबडून तांब्या हातात घेतला. हो स्नेहा, विसरेन कसं तुला? पण खरंच तू खूप बदललीस गं. अगदी ओळखूनच येत नाहीयेस. किती मोठी झालीस तू." मी कसाबसा माझे शब्द गोळा करत म्हणालो. माझं ते बावरलेलं रूप पाहून स्नेहाच्या ओठांवर एक सुंदर हसू आलं. "तुम्ही पण खूप बदललात. मोठे साहेब झालात शहरात जाऊन. आता आमच्यासारख्या गावच्या लोकांची आठवण कुठून येणार म्हणा." तिने मला चिडवत म्हटलं. "तसं काही नाही गं," मी म्हणालो आणि आमच्या दोघांची डोळे एकमेकांना भिडले. त्या क्षणात मला जाणवलं की हे जुनं नातं आता कुठेतरी एक नवीन वळण घेत आहे. तिच्या नजरेत माझ्यासाठी एक वेगळाच आदर आणि काहीतरी अनपेक्षित भावना मला दिसत होती. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून ओसरीत फेर धरला. मामा शेतातून आले. त्यांनी मला पाहताच घट्ट मिठी मारली. रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. मामीने चुलीवर बेत केला होता. चुलीवरच्या जेवणाचा तो सुवास संपूर्ण घरात दरवळत होता. जेवताना आम्ही सगळे एकत्र खाली बसलो होतो. मामा शेतातल्या गोष्टी सांगत होते, शहरातल्या महागाईवर बोलत होते, पण माझं लक्ष मात्र सारखं शेजारी बसलेल्या स्नेहाकडे जात होतं. स्नेहा वाढताना खूप काळजीपूर्वक माझ्या पानात पदार्थ वाढत होती. "लोकेश, हे घे. तुला लहानपणी मामाच्या हाताची ही भाजी खूप आवडायची ना?" असं म्हणत तिने मला आग्रह केला. जेवताना अनेकदा असं झालं की स्नेहा चोरून माझ्याकडे बघायची आणि जसं मी तिच्याकडे पाहायचो तशी ती लाजून तिची नजर खाली करायची आणि दुसरीकडे बघू लागायची. तिची ती नजर चोरण्याची पद्धत माझ्या मनाला खूप भावली.
तिच्या या वागण्याने माझ्या मनात कुठेतरी एक वेगळी धाकधूक, एक गोड हुरहुर सुरू झाली होती. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तशी गावातली थंडी आणि शांतता दोन्ही वाढू लागली होती. पण माझ्या मनात मात्र विचारांचं एक वेगळंच वादळ सुरू झालं होतं. एक असं वादळ ज्यामध्ये फक्त आणि फक्त स्नेहाचा तो चेहरा आणि तिचं गोड हसणं फिरत होतं. सुट्टीचे हे दिवस कसे जाणार या विचाराने मी आतून सुखावत होतो. रात्रीचे 9-9:30 झाले असतील, पण गावात मात्र 12 वाजल्यासारखी शांतता पसरली होती. शहरात या वेळेला ट्रॅफिकचा आवाज आणि गाड्यांचा हॉर्न ऐकू यायचे, पण इथे फक्त रातकिड्यांचा किरकिर आवाज आणि लांब कुठेतरी कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येत होतं. रात्रीचं जेवण आटोपल्यावर मामी आणि स्नेहाने पटापट स्वयंपाकघर आवरलं. मामांशी गप्पा मारता मारता मलाही आता प्रवासाच्या थक्यामुळे पेंग येऊ लागली होती. मामाचं घर तसं खूपच छोटं होतं. पुढची ओसरी आणि आतली खोली एवढीच जागा. त्यामुळे घरात जेव्हा पाहुणे यायचे तेव्हा वेगळी खोली मिळणं अशक्यच असायचं. गावातली जुनी पद्धत, घरातली सगळी माणसं एकत्रच ओसरीत अंथरूण टाकून झोपायची. मामांनी ओसरीतल्या चटया आणि गाद्या बाहेर काढल्या. मामीने एका बाजूला तिचं आणि मामाचं अंथरूण घातलं आणि मधोमध थोडी जागा सोडून माझ्यासाठी गादी टाकली. लोकेश बाबा, हे घे पांघरूण. गावात रात्रीची चांगलीच थंडी पडते, त्यामुळे नीट ओढून झोप. मामा पांघरूण माझ्या हातात देत म्हणाले. मी थोडा होकार दिला आणि माझ्या जागेवर आडवा झालो. तेवढ्या स्नेहातून तिची गोधडी आणि उशी घेऊन आली. जागा कमी असल्यामुळे साहजिकच तिचं अंथरूण माझ्या अगदी शेजारी पडलं. म्हणजे मामाच्या दोघांच्या मध्ये जेमतेम 1-1.5 फुटाचं अंतर होतं. ती जेव्हा तिची उशी ठीक करत होती तेव्हा माझ्या हृदयाचे ठोके अचानक वाढले. शहरात मला माझ्या स्वतःच्या बेडवर एकट्याला शांततेत झोपायची सवय होती, पण आता माझ्या अगदी हाताच्या अंतरावर एक सुंदर मुलगी, माझी मामे बहीण स्नेहा झोपणार होती. हा विचारच माझ्या मनात एक वेगळी शकाकुली निर्माण करत होता. मामाने ओसरीतल्या मुख्य दिवा घालवला आणि खिडकीच्या कोपऱ्यात असलेला एक छोटासा नाईट लॅम्प चालू केला. घरामध्ये अंधुक पिवळसर प्रकाश पसरला. खिडकीतून चंद्राचं चांदणंही आत डोकावत होतं, ज्यामुळे वातावरण अजूनही शांत आणि रोमॅन्टिक वाटू लागलं होतं. मामा आणि मामी दिवसभर शेतात काम करून थकले असल्यामुळे झोपल्या झोपल्या 5च मिनिटात त्यांच्या घोरण्याचा हलका आवाज येऊ लागला. पण मला मला तर झोपण्या येण्याचं नावच नव्हतं. मी सरळ पाठीवर झोपून छताकडे बघत होतो. माझ्या उजव्या बाजूला स्नेहा झोपली होती. ती माझ्याकडे तोंड करून कुशीत वळली होती. अंधुक प्रकाशात तिची आकृती मला स्पष्ट दिसत होती. तिने घेतलेल्या श्वासांचा मंद आवाज आणि तिच्या अंगातून येणारा तो साध्या साबणाचा आणि मोगऱ्याचा तेलाचा संमिश्र गोड सुगंध माझ्या नाकापर्यंत पोहोचत होता. तो सुगंध मनाला इतका वेळ लावत होता की मला सारखं तिच्याकडे वळून बघावंसं वाटत होतं. मी हळूच माझी कूस बदलली आणि तिच्या दिशेने ओढलो. मला वाटलं ती झोपली असेल, पण तिचे डोळे उघडेच होते. चांदण्याच्या प्रकाशात तिचे ते मोठे डोळे चमकताना दिसले. आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. अशा शांत रात्री इतक्या जवळ एकमेकांच्या डोळ्यात बघताना छातीत धडधड होणं अगदी साहजिकच होतं. लोकेश, झोप नाही आली का अजून? स्नेहाने अगदी हळू कुजबुजत्या आवाजात विचारलं, जेणेकरून मामा मामींना जाग येणार नाही. नाही ग, शहरात उशिरा झोपायची सवय आहे ना, त्यामुळे डोळे उघडेच आहेत. आणि तू का जागी आहेस? मीही तितक्याच हळू आवाजात तिच्या डोळ्यात बघत विचारलं. मला पण झोप येत नाही. आज खूप दिवसांनी तुम्ही आलात ना, जुन्या आठवणी मनात येत आहेत. ती गोड हसून म्हणाली. तिचं ते हसणं आणि इतक्या जवळून तिचा चेहरा पाहणं माझ्या मनावरचं ती पकड सैल करत होती. आम्ही दोघंही खूप वेळ तसेच पडून हळूहळू गप्पा मारत राहिलो. लहानपणी आम्ही कसे चिंचेच्या झाडावर चढायचो. तिने माझी कशी तक्रार केली होती, मी तिच्यासाठी शहरातून काय आणलं होतं, एका मागूनच एक आठवणींचा पट उलगडत गेला. बोलता बोलता मला जाणवलं की स्नेहा आता फक्त लहानपणीची खेळगडी राहिली नव्हती. तिच्या बोलण्यात एक प्रलब्धता आली होती. ती घरातल्यांची किती काळजी घेते, मामांच्या कष्टाची तिला किती जाणीव आहे, हे तिच्या प्रत्येक शब्दातून जाणवत होतो. तिचं मन जितकं सुंदर होतं तितकंच तिच्याबद्दलचं माझं भावनिक आकर्षण दर सेकंदाला वाढत चाललं होतं. शहरात गेल्यावर आमची आठवण येते का? हो, कधी येते? तिने अचानक एक प्रश्न विचारला आणि तिचे डोळे माझ्या उत्तराची वाट पाहू लागले. मी थोडा वेळ तिच्याकडे पाहत राहिलो. मग मनापासून म्हणालो, खोटं नाही सांगणार स्नेहा, शहरातल्या धावपळीत वेळ मिळत नाही. पण जेव्हा जेव्हा शांतता हवी असते तेव्हा मला मामाचं हे घर आणि तुझा तो हसरा चेहरा नक्की आठवायचा. माझं हे उत्तर ऐकून स्नेहाने तिची नजर लाजून खाली केली. तिच्या गालावर उमटलेली ती लहानशी खळी या अंधारातही मला स्पष्ट दिसत होती. तिने तिचे हात गोधडीच्या आत ओढून घेतले. गप्पा मारता मारता रात्र कधी पुढे सरकली आणि हवेतला गारठा कधी वाढला हे आम्हा दोघांनाही समजलं नाही. पण एका गोष्टीची जाणीव मात्र आम्हा दोघांनाही पूर्णपणे झाली होती. या छोट्याशा घरात ओसरीत या शांत रात्री आमच्या मनाचे धागे एकमेकांमध्ये खूप घट्ट गुंतत चालले होते. रात्रीचा 3रा प्रहर झाला असावा.
भिंतीवरच्या जुन्या लॉकचे टोले कधी पडले होते समजलंच नाही. पण रात्रीचे साधारण 2-2:30 वाजले असावेत. गावातली रात्र जशी जशी गहिरी होत गेली तसतशी हवेतली गारठ कमालीची वाढवली होती. खिडकीच्या फटीतून येणारा तो गार थेट अंगाला झोंबत होता. मी शहरातून आलो असल्यामुळे सोबत एक चांगली जाड आणि उबदार चादर आणली होती, जी मी अंगावर पूर्ण ओढून घेतली होती. पण गावच्या या कडाकीच्या थंडीपुढे ती उभंही कमी पडते की काय असं मला वाटत होतं. तशातच माझं लक्ष शेजारी झोपलेल्या स्नेहाकडे गेलं. अंधुक पिवळ्या प्रकाशात मला जाणवलं की तिची हालचाल काहीतरी गडबड आहे. तिने अंगावर घेतलेली गोधडी जुनी आणि बारीकच पातळ होती, जी या बोचऱ्या थंडीत रोखू शकत नव्हती. स्नेहा थोडी थंडीने आतल्या आत कुडकुडत होती. तिने आपले हात पोटाशी धरून घट्ट धरून ठेवले होते आणि स्वतःला गोधडीत पूर्णपणे गुंडाळून घेण्याचा केविलवाना प्रयत्न ती करत होती. पण तिचं शरीर थंडीमुळे हलकंसं थरथरत असल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. तिची ती अस्वस्थता पाहून माझ्या मनात कालवा झाली. मी तर शहरातून आलोय, नट्टाकट्टा आहे, मला थंडी सहन झाली असती, पण तिला एवढा त्रास होतोय हे मला बघवेना. माझ्या मनात कुठेतरी तिच्याबद्दल असलेली ती हळवी भावना जागी झाली. मी क्षणाचाही विचार न करता अगदी हळूच उठलो, जेणेकरून कोणाचीही झोप मोडणार नाही. मी माझ्या अंगावरची जाड चादर उचलली आणि ती अलगद स्नेहाच्या अंगावर घालू लागलो. माझ्या हाताचा स्पर्श आणि ती चादरीची ऊब स्नेहाच्या दचकून डोळे उघडले. तिचे डोळे थंडीमुळे आणि झोपेमुळे लाल झाले होते. काय करताय लोकेश? तिने अगदी हळू आणि कातर आवाजात विचारलं. तिचा तो नेहमीचा आवाज थंडीने पार कापून गेला होता. तुला खूप थंडी वाजते ना स्नेहा? हे बघ, शरीर कसं थरथरतंय तुझं. ही माझी चादर घे, तुला ऊब मिळेल. मी काळजापोटी तिच्या अगदी जवळ सरकत म्हणालो. पण मग तुम्हाला थंडी वाजेल ना? नको, तुमची चादर तुम्हीच घ्या. मला सवय आहे गावी अशा थंडीची. तिने नेहमीप्रमाणे स्वतःपेक्षा माझी काळजी करत गोड नापसंती दर्शवली. मला काही थंडी वाजत नाहीये आणि तू अजिबात हट्ट करू नकोस. गुपचूप ही चादर ओढून घे. मी जरा अधिकाराने आणि प्रेमाने तिला दाटवलं, पण स्नेहा ऐकायला तयारच नव्हती. तिलाही माहिती होतं की चादर दिली तर मला संपूर्ण रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागेल. तिने काही क्षण माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या मनात काय विचार आला कोणास ठाऊक, पण तिने अत्यंत लाजत नजर खाली करून अगदी हळू आवाजात म्हटलं, एक काम करूया का? आपण दोघंही एकाच चादरीत झोपूया. चादर बरीच मोठी आहे, दोघांना आरामात पुरेल. तिचे ते शब्द ऐकले आणि माझ्या अंगावरचा सुखाचा एक मोठा काटा आला. छातीत धडधड इतकी वाढली की मला वाटलं माझ्या हृदयाचा ठोका तिला ऐकू जाईल की काय. एका बाजूला यूट्यूबच्या मर्यादा, कौटुंबिक संस्कार आणि दुसरीकडे तिच्याबद्दल मनात निर्माण झालेली ती तीव्र रोमॅन्टिक पण तितकीच पवित्र भावना. मी कोणताही चुकीचा विचार न करता संकोच बाजूला ठेवून तिच्या आणखी जवळ गेलो. आम्ही दोघांनी ती जाड चादर एकत्र अंगावर ओढून घेतली. आता स्नेहा माझ्या इतक्या जवळ होती की जितकी ती लहानपणानंतर कधीच आली नव्हती. आम्हा दोघांच्या शरीराचे अंतर पार संपून गेले होते. ती माझ्या इतक्या जवळ होती की तिचे गरम अडखळणारे श्वास थेट माझ्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर जाणवत होते. थंडीच्या भीतीने मनाच्या ओढीने स्नेहा अजून थोडी माझ्याजवळ सरकली. तिच्या शरीराची नैसर्गिक ऊब आणि मंद सुगंध मला वेड लावत होता. मी न राहून अत्यंत हळुवारपणे माझा हात तिच्या खांद्यावर ठेवला आणि स्वतःजवळ तिला ओढून घेतलं. तिनेही मला अजिबात नाकारलं नाही. उलट जणू ती या क्षणाची वाट पाहत असल्यासारखी तिने तिचं डोकं हळूच माझ्या रुंद छातीवर टेकवलं आणि स्वतःला माझ्या कुशीत झोकून दिलं. त्या कडाडक्याच्या थंडीच्या रात्री आमच्या दोघांच्या शरीराची आणि मनाची ऊब एकमेकांना पूर्णपणे शांत करत होती. तिथे कोणतीही अश्लीलता किंवा मर्यादा ओलांडण्याचा विचार नव्हता, तर फक्त दोन जीवांचं एकमेकांबद्दलचं नितळ प्रेम आणि ओढ होती. मी तिच्या ओल्या मऊ केसांवर प्रेमाने हात फिरवला आणि अतिशय हळुवारपणे तिचे कपाळ आपल्या ओठांनी स्पर्श केले. माझ्या त्या स्पर्शात स्नेहाच्या अंगात एक वेगळी शाकाकुली निर्माण झाली. तिने लाज आणि प्रेमाच्या भरात तिचे लहान गोड हात माझ्या हातांमध्ये गुंतले आणि ते घट्ट पकडून ठेवले. त्या मायेच्या, सुरक्षिततेच्या आणि प्रेमाच्या उबदार वातावरणात तिला कधी शांत झोप लागली तिचं तिलाच कळलं नाही. तिचे श्वास आता नेहमीच आणि शांत झाले होते. मीही तिच्या गोड चेहऱ्याकडे पाहत तिच्या केसांचा सुवास घेत एक वेगळाच आनंद मनात साठवून शांतपणे डोळे मिटले. ती रात्र आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय रात्र ठरली होती. पहाटेचे 5-5:30 झाले असावेत. घराबाहेर कडुनिंबाच्या झाडाच्या पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. खिडकीच्या फटीतून सोन्यासारखं कोवळं ऊन ओसरीत पडलं होतं. घरातल्या त्या पिवळसर प्रकाशात हळूहळू सकाळचे रंग भरू लागले होते. माझे डोळे उघडले तेव्हा सगळ्यात आधी मला जी जाणीव झाली ती म्हणजे माझ्या छातीवर ठेवलेलं स्नेहाचं ते हलकं डोकं आणि तिच्या केसांचा तो ओळखीचा मंद सुगंध. स्नेहा अजूनही माझ्या कुशीत अगदी शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रीच्या त्या उबदार आठवणींचा एक वेगळा शांतपणा आणि समाधान दिसत होतं. ती झोपेत किती निरागस आणि सुंदर दिसत होती हे मी शब्दात सांगू शकत नाही.
तिचा डावा हात अजूनही माझ्या हातात अगदी घट्ट गुंतलेला होता. मला तिची ती शांत झोप मोडायची नव्हती, म्हणून मी तसाच पडून तिच्याकडे एकटक पाहत राहिलो. तेवढ्यात खिडकीबाहेरून मामांच्या खोकण्याचा आवाज आला. ते नेहमीप्रमाणे पहाटेचे उठून शेताकडे निघाले होते. मामी पण स्वयंपाकघरात चुलीपाशी भांडी आवरायला लागली होती. घरातली हालचाल ऐकून स्नेहाची झापड हळूहळू उडू लागली. तिने तिचे ते मोठे गोड डोळे उघडले. समोर एक अगदी जवळ चेहरा पाहता क्षणात तिला रात्रीची ती जवळीक आठवली. ती एकदम दचकली आणि तिचे गाल लाजेने इतके लाल झाले की जणू काय तिथल्या गुलाबाची फुलं उमलली असावीत. तिने घाईघाईने तिचा हात माझ्या हातातून सोडवला, अंगावरची चादर बाजूला केली आणि पटकन उठून बसली. तिने तिचे विस्कटलेले केस सावरले आणि गोंधळलेल्या नजरेने आजूबाजूला पाहिलं की मामा मामींनी आपल्याला असं एकत्र बघितलं तर नाही ना. तिची ती धांदल उडालेली पाहून मला खूप हसू आलं. गुड मॉर्निंग स्नेहा, मी कुशीवरून वळत मुश्किलपणे म्हणालो. ती बेडवरून उठताच खाली पाहत अत्यंत लाजत अगदी हळू आवाजात म्हणाली, गुड मॉर्निंग आणि रात्रीसाठी थँक्यू हा. एवढं बोलून ती मागे न बघता सरळ स्वयंपाकघराकडे पळाली. तिचं ते लाजतपणं माझ्या मनाचा ठाव घेऊन गेलं. त्या रात्रीनंतर आमचे सुट्टीचे उरलेले दिवस कसे पंख लावून उडून गेले कळलंच नाही. आता आमच्यात फक्त मामा भाच्याचं किंवा दोन भावंडांसारखं नातं राहिलं नव्हतं. त्या एका रात्रीने आमच्या मनात एकमेकांबद्दलचं जे प्रेमाचं बी रोवलं होतं ते आता हळूहळू वाढू लागलं होतं. दिवसा जेव्हा आम्ही सगळे एकत्र असायचो तेव्हा आमचे डोळे गुपचूप एकमेकांना शोधायचे. शेतात विहिरीवर जाताना किंवा संध्याकाळी अंगणात बसलेलं असताना आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या की एक वेगळाच संवाद व्हायचा. चुकून कधी हाताला हात लागला तरी मनात हजारो सूर्या छेडल्यासारखं वाटायचं. स्नेहा आता माझ्यासाठी चहा आणताना नेहमी कपच्या कडेला तिचं बोट लावायची आणि मीही तो चहा तितक्याच आवडीने प्यायचो. पण सुट्ट्या कितीही सुंदर असल्या तरी त्या कधीतरी संपतातच. शेवटी शहरात परत जाण्याचा तो दिवस उजडला. दुपारी 2 वाजताच गावची एसटी होती. मामांनी शेतातून आणलेले ताजे पेरू आणि मामीने बनवलेले लाडू माझ्या बॅगेत प्रेमाने भरून दिले होते. मी आणि मामा मामीच्या पाया पडलो. त्यांनी मला भरभरून आशीर्वाद दिले. पण माझे डोळे मात्र दाराच्या ओडोश्याला उभे असलेल्या स्नेहाकडे शोधत होते. ती तिथे उभे राहून डोळ्यातले अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिचे ते पाणवलेले डोळे पाहून माझंही मन भरून आलं. मी मामा मामींना म्हणालो, मी निघतो आता, आणि बॅग उचलून दारापाशी आलो. स्नेहाच्या जवळ जाताच मी आजूबाजूला पाहिलं आणि अगदी हळूवाजात म्हणालं, फक्त तिलाच ऐकू जाईल अशा सुरात म्हणालो, वेडी आहेस का? रडतेस काय कशी? मी कायमचं थोडीच चाललोय. शहरात गेल्या गेल्या मी सगळ्यात आधी माझ्या आईबाबांशी आपल्याबद्दल बोलणार आहे. मामा मामींनाही लवकरच सगळं सांगेन आणि बघशील, खूप लवकर मी तुला कायमची माझ्या घरी घेऊन जाईन. माझे हे शब्द ऐकले आणि स्नेहाच्या रडवेल्या चेहऱ्यावर एक स्वर्गीय आनंद उमलला. तिने तिचे डोळे पुसले आणि तिच्या गालावरतीच ओळखीची गोड खळी परत दिसली. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता पूर्ण विश्वास होता. ती फक्त एवढंच म्हणाली, मी तुमची वाट पाहीन, अगदी मनापासून. मी घराबाहेर पडलो आणि एस टी बसमध्ये येऊन बसलो. बस सुरू झाली. खिडकीतून गार हवा आत येऊ लागली. पण माझं मन मात्र आता शहराकडे जात नव्हतं. ते मन तिथेच मामाच्या गावी, त्या कौलारू घराच्या ओसरीत, त्या जाड चादरीच्या उभेत आणि स्नेहाच्या त्या गोड हास्यामध्ये कायमचं गुंतून राहिलं होतं. ती थंडीची रात्र आमच्या दोघांच्या आयुष्याची एक नवी सुंदर आणि हक्काची सुरुवात करून गेली होती.